Students, from today I am going to teach you the fourth lesson, current, electricity and magnetism. Current, electricity and magnetism. This is the most important chapter for us because today we are using electricity in so many things. Magnetism is also very important. Okay. The first thing, today I am going to explain you the dry cell. What is by dry cell? And what is the function of the dry cell? बघा, आपल्याला या लेसन मध्ये इलेक्ट्रिक करंट पाहताना मॅग्नेटिझम, मॅग्नेट म्हणजे चुंबक, मग त्याचा यूज कुठे कुठे होतो, कोणकोणत्या सेल मध्ये होतो, टॉर्च मध्ये, कशा कशामध्ये होते, सगळ्या गोष्टी डीप मध्ये बघायचं आहे. त्यामध्ये पहिलाच एक टॉपिक आपण बघूया, तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे, तो म्हणजे ड्राय सेल. मग ड्राय सेल नेमकं असते कसे, तर तुम्ही बघितलं असेल घरामध्ये मोठी जी बॅटरी असते त्या बॅटरीमध्ये एक सेल असतो बघा, बॅटरीमध्ये असणारा सेल, रिमोट मध्ये एक बघा छोटा सेल आहे बघा, रिमोट मध्ये असणारा सेल, वॉल क्लॉक भिंतीवरचं जे मोठं घड्याळ आहे त्याच्यामध्ये टाकलेलं सेल, हे जे सेल आहेत ना यांना ड्राय सेल असं म्हणतात. कधी याला ओपन करून बघितलं का तुम्ही कसं असतं हे नेमकं काय आपण म्हणतो बघा, हे दोन सेल असतात बघा, बॅटरीमध्ये पण असतात बघा. हा जोपर्यंत चालतोय याच्यातली एनर्जी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बॅटरी आपण वापरतो. मग नेमकं याच्यात एनर्जी कशी तयार होते, नेमकं या डब्बीमध्ये याच्यामध्ये आहे तरी काय, हेच आपल्याला शिकायचं आहे. नेमकं ड्राय सेल काय असतं माहितीये, ड्राय सेल मध्ये ही आहे ना, ही लेड म्हणजे झिंक जस्ताचं आतमध्ये कोटिंग असतं आणि लेडचा बाण वापर केलेला आहे. एक्झॅक्टली स्ट्रक्चर कसं आहे सांगतो बघा. ड्राय सेल इज मेड ऑफ लेड कंटेनर. लेड कंटेनर, लेड म्हणजे शिशी, शिशाचा कंटेनर ती एक डबी बनवलेली असते, ही डबी त्यापासून बनवलेली. पुढे बघा, इनसाइड द ड्राय सेल व्हाइटिश झिंक लेयर इज वर्किंग ॲज निगेटिव्ह टर्मिनल्स ऑफ द सेल. आतमध्ये व्हाइटिश कलर जो आतमध्ये आहे, जो व्हाइटिश कलरचं काय, झिंक लेयर. झिंक लेयर म्हणजे झिंक हे एक मेटल आहे, जस्त म्हणतात त्याला, तो निगेटिव्ह चार्ज म्हणून काम करतो. लक्षात घ्या, दोन पोल असावे लागतात. इलेक्ट्रिक करंट फ्लो होण्यासाठी ना एक पॉझिटिव्ह पोल असावा लागतो, एक निगेटिव्ह पोल असावा लागतो. तर निगेटिव्ह पोल म्हणून कोण काम करतं, जो व्हाइटिश कलरचा जो झिंक लेअर आहे, आतल्या बाजूला झिंकचा लेअर दिलेला आहे व्हाइटिश कलरचा, तो निगेटिव्ह चार्ज म्हणून काम करतो, निगेटिव्ह पोल म्हणून. ओके. बिटवीन द टू लेयर्स इलेक्ट्रोलाइट इज फिल्ड. इलेक्ट्रोलाइट इज वेट पल्प ऑफ झिंक क्लोराइड अँड अमोनियम क्लोराइड. काय असतं बघा, ऐका काय सांगतो मी तुम्हाला. ही तुम्हाला जी डबी दिसते ही लेड शिसेची आहे, त्याच्या आतमध्ये कव्हरिंग आहे, ते आहे झिंकचं कव्हरिंग आहे, आणि त्या दोघांच्या मध्ये एक लगदा भरलेला आहे ज्याला पल्प म्हटलं. आणि त्या लगद्यामध्ये काय काय सांगितलं बघा, झिंक क्लोराइड ZnCl2, झिंक क्लोराइड आणि अमोनियम क्लोराइड NH4Cl. झिंक क्लोराइड आणि काय म्हटलं, अमोनियम क्लोराइड असं भरलेलं आहे. कुठे, हे जे बाहेरचं कव्हरिंग आहे, तर हे जे पत्र लावलेलं आहे ऍडव्हर्टायझिंगसाठी, कंपनीचं नाव लागायला पाहिजे म्हणून, याच्या आतमध्ये लेडची डब्बी आहे आणि त्याच्याही आतमध्ये झिंकचे कोटिंग आहे, आणि दोन लेअरच्या मध्ये काय काय भरलेलं सांगितलंय, झिंक क्लोराइड आणि अमोनियम क्लोराइडचं लगदा भरून ठेवलेला आहे. ओके. पुढे ऐका. देर इज अ ग्रॅफाइट रॉड ऍट द सेंटर ऑफ द सेल. इथे तुम्हाला टोकाला दिसत असेल बघा, पुढे टोक कसं दिसतं का, इथून इथेपर्यंत आलेला आहे तो, त्याला रॉड म्हणतो. ग्रॅफाइटचा रॉड आहे. कोणाचं, ग्रॅफाइट. कार्बनचं बाण ॲलोट्रॉप आहे, कार्बन पासून बनवलेलं असतं ग्रॅफाइट. तर ग्रॅफाइटचा हा रॉड आहे, तो इथे बघा बाहेर दिसतोय का तुम्हाला, पुढच्या बाजूला एक टोकदार आहे बघा, आणि इथेपर्यंत आलेला आहे. तो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून काम करतो. बघा पुन्हा एकदा सांगते. देर इज अ ग्रॅफाइट रॉड ऍट द सेंटर ऑफ द सेल. सेलच्या बरोबर मध्ये असं ग्रॅफाइटचं एक रॉड आहे. दिस इज पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणजे कोण, ग्रॅफाइट,
आणि निगेटिव्ह टर्मिनल कुठला सांगितला? झिंक. व्हाईट इज झिंक आहे ना लेअर, तो म्हणजे निगेटिव्ह. ओके, पुढे का, अ पेस्ट ऑफ मॅंगनीज डायऑक्साइड इज फिल्ड आउटसाइड द रॉड. हा जो रॉड आहे ना मध्ये, त्या रॉडच्या भोवती काय टाकलेलं आहे? मॅंगनीज डायऑक्साइड MnO2 यांचा ओलसर असं लगदा कसा आतमध्ये टाकलेला आहे. म्हणजे आतापर्यंत आपण 3 केमिकल्स पाहिले बघा. एक पाहिलं होतं झिंक क्लोराईड, एक पाहिलं होतं अमोनियम क्लोराईड, हे बाहेरच्या बाजूने आहेत. आणि जो रॉड आहे ना रॉड, त्या रॉडच्या बरोबर मध्ये तुम्ही घरी एखादा संपलेला सेल असेल ना, तो फोडून बघू शकता. फक्त तो काळजीपूर्वक फोडा. हा, बाहेरचा पत्रा वगैरे काढताना व्यवस्थित काढा, हाताला लागणार नाही याची काळजी घेऊ शकता. तर हा जो रॉड आहे त्याच्या भोवती मॅंगनीज डायऑक्साइड MnO2 याचा बाणू काही लगदा करून ठेवलेला आहे. ओके, बिकॉज ऑफ द केमिकल रिएक्शन ऑफ ऑल दीज केमिकल्स इलेक्ट्रिक चार्ज इज प्रोड्यूस ऑन द 2 टर्मिनल्स ग्रॅफाइट अँड झिंक लेअर. आणि याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, एक पॉझिटिव्ह चार्ज आहे. कोणता? हा जो रॉड आहे ग्रॅफाइटचा पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि बाहेर जी असणारी झिंकची जी डब्बी आहे ती म्हणजे काय आहे? निगेटिव्ह इलेक्ट्रोड किंवा टर्मिनल्स म्हणता येईल, टोक आहे. मग यांच्यामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो व्हायला लागतं. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे त्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो व्हायला लागतो. आणि त्यामुळे पुढे अँड द इलेक्ट्रिक करंट फ्लोज इन द सर्किट. याच्या आतमध्ये इलेक्ट्रिक करंट फ्लो आहे. जेव्हा याच्यातला इलेक्ट्रिक त्याच्यामधली कॅपॅसिटी संपली की आपण फेकून देतो. आता तर नवीन सेल अशा पण आणल्यात बघा, चार्ज करता येतात बघा. त्याला आपण जरी पुन्हा पुन्हा त्याला रिचार्ज करता येतात. हा, तर मग याचा उपयोग काय आहे? या सेलचा उपयोग कुठे आहे? ड्राय सेलचा. बघा, युजेस ऑफ ड्राय सेल. द ड्राय सेल आर युज्ड इन अवर रेडिओ सेट. रेडिओ मध्ये ज्या सेल टाकतात ना त्या या टाईपच्या. वॉल क्लॉक, भिंतीवरचं घड्याळ, आणि टॉर्च ज्या बॅटरी आहे त्याच्यामध्ये. टेक्स्टबुक मध्ये बघा पेज नंबर 24 वर डायग्राम दिलेली आहे बघा. आतले लेयर्स पण त्याने तुम्हाला दाखवले कधी. हा बघा, हा जो मध्ये ब्लॅक कलरचा दिसतोय ना, हा मधला जो टोक आहे ना, हा इलेक्ट्रोड आहे. पुढलं ग्रॅफाइट इलेक्ट्रोड. ग्रॅफाइट हा प्लस म्हणून काम करतो. आणि बाहेरून बघा, इथे बघा बाहेरून असं कव्हरिंग दाखवलेलं आहे. आणि आतमध्ये बघा, हा जो रॉड आहे का, याच्या भोवती पर्पल कलर, जांभळ्या कलर मध्ये दाखवलाय का, तो कोण आहे? मॅंगनीज डायऑक्साइड दाखवलाय बघा. आणि इथे पण बघा आतमध्ये लगदा कसा भरलेला दाखवलाय बघा. हा कुठला असणार? झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड. आपल्याला एक्झाम मध्ये हा क्वेश्चन 4 किंवा 5 मार्क्स साठी विचारतात. राईट द स्ट्रक्चर ऑफ द ड्राय सेल विथ द हेल्प ऑफ डायग्राम. ही डायग्राम सुद्धा आपल्याला काढावी लागते, लक्षात घ्या. तर त्यासाठी ना समजून घ्या नेमकं ही सेल कशी काम करते, त्याच्या आतमध्ये कोणकोणते केमिकल्स आहेत. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणजे कोण? इलेक्ट्रोडला टर्मिनल्स म्हणतात, टोक असं म्हणतात. ते कोणतं आहे, निगेटिव्ह कोणतं आहे, हे जर नक्की समजलं तर तुम्हाला ड्राय सेल समजायला नक्कीच सोपं जाणार आहे. कळतंय? ओके.